सो काही दिवसांपूर्वी मी ज्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की नायसा शॉपिंगला गेली आहे त्या व्लॉगमध्ये मी मेन्शन केलेलं की एक वेगळ्या प्रकारे फादर्स डे सेलिब्रेट होणार आहे आणि तो फादर्स डे सेलिब्रेशन होता इन स्कूल. आणि वेगळा का, कारण सनीसाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो. सो डायरेक्ट कुकिंग सो इट वॉज अ फ्लेमलेस कुकिंग ऍक्टिव्हिटी. आणि कसं वाटलंय बाबा? खूप अमेझिंग होतं. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं एन्जॉय करेल. खूप एन्जॉय केलं आणि नायसा पण खूप एक्साइटेड होती की बाबा बनवतात काहीतरी. पण खूप सारे पॅरेंट्सने खूप छान छान काय काय केलेलं. मी केलेलं सँडविच जसं तुम्ही बघितलं. येस, बट इट वॉज म्हणजे व्लॉग मध्ये आता दाखवलं. हा, म्हणजे मी दाखवेल तुम्हाला. आम्ही थोडंफारच ग्लिम्स घेतलेले आहेत. आणि सँडविच आमचं फर्स्ट काय आमचं असं फर्स्ट काहीतरी एक्सपिरियन्स त्यात जेव्हा जेव्हा आम्हाला असं आलेलं की फ्लेमलेस कुकिंग करायचं तर काहीच सुचत नव्हतं. मी तर सॅलड असं काहीतरी, मला तर आजकाल तेच दिसतं. मग सँडविच पॉपअप झालं, पण हे लक्षातच नाही आलं की अरे आपण शेवपुरी पण करू शकतो, भेळ पण करू शकतो. म्हणजे काय सुंदर सुंदर केलेलं. नाचोसचं चाट बनवलेला, भेळ बनवलेली पॅरेंट्सनी, मग चॉकलेट सँडविच होता, त्याच्यानंतर लाडू होते. सो लाडू म्हणजे मी ऍक्च्युली हा विचार केला की सनीला ते जमायला पाहिजे, कारण एकदम फर्स्ट टाइम सनी सुरी हातात घेणार होता, पिलर हातात घेणार होता. सो फक्त त्याला एक्सप्लेन केलेलं. पण मी तिथे जेव्हा बसलेली ना बाहेर, मदर्सला अलाउड नव्हतं, फक्त फादर्सच आतमध्ये अलाउड होते. सो सगळे पॅरेंट्स म्हणत होते की आम्ही फुल ट्रेनिंग वगैरे घेतली. मला तिथेच घाम फुटायला लागलं. म्हणजे मी सनीला काही ट्रेनिंग नाही दिली, मी तर फक्त बोलली आहे त्याला. पण ठीक आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमचा हा. आणि ते सगळे ना KG1चे पॅरेंट्स होते. सो नंतर आम्हाला कळलं बाय एंड ऑफ द पूर्ण ऍक्टिव्हिटी की नर्सरी मधलं फक्त सनीने पार्टिसिपेट केलेलं. अजून एक पॅरेंट होतं पण ते आले नाही. सो ओनली 2 people वे पार्टिसिपेट नर्सरी मधनं. आणि जेव्हा लास्टला सगळं त्यांचं डिस्ट्रीब्युशन वगैरे झालं, अनाउन्समेंट, तेव्हा फक्त नर्सरी मधलं सनीच नाव होतं. सो खूप छान वाटत होतं की येस, म्हणजे आम्ही नायसाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ट्राय करतो की आम्ही सुद्धा तिच्या ह्याच्यात पार्टिसिपेट होऊ. आणि छान वाटलं. म्हणजे मला ॲटलीस्ट सगळ्या त्या फादर्सचं जे एफर्ट्स त्यांनी घेतलेले, आय नो त्याने थोडंसं काय म्हणतात ट्रेन होऊन आलेले, बट सगळ्यांनी खूप छान केलेलं. आणि विल मेक शुअर की नेक्स्ट टाइम सुद्धा आम्ही अजून काहीतरी वेगळं छान करू, है ना? पण तू सॅटिस्फाईड आहे ना? म्हणजे छान होता. आम्ही मिओनिज सँडविच केला. मिओनिज सँडविच एक्स्ट्रा कॉम्पिटिटिव्ह असणार आहे असं बोललंय. खूप कॉम्पिटिटिव्ह असणार आहे. क्लासेस लावायला कुकिंग क्लासेस कशाला लावायचे आहेत? आपण असे शोधू. तुम्ही सुद्धा आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. खूप साऱ्या पॅरेंट्सनी घेतलं सुद्धा असेल असं फ्लेमलेस कुकिंग मध्ये. हा, वेळ आहे, हा बरोबर वेळ. पण तिथे तर म्हणजे टीचर्स तर एवढे इम्प्रेस झालेले ना, ते प्रिन्सिपल तेवढी इम्प्रेस झालेली सगळ्या फादर्सवर. आणि त्यांचं असं होतं की आता नेक्स्ट टाइम आम्ही फादर्स आणि मदर्स मध्ये कॉम्पिटिशन ठेवू. ते एकदम भारी होतं. पण एक मस्त वाटत होतं की फक्त स्कूलमध्ये किड्सच पार्टिसिपेट नाही करत आहेत, पण त्याचबरोबर पॅरेंट्सला सुद्धा पार्टिसिपेट करायला देतात. सो ह्याच्या पुढे थोडेफार काही ग्लिम्स तुमच्या समोर बघायला मिळतील. सो तुम्ही बघा. आम्ही एकदम थोडेफार घेतलेले आहेत. अँड आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. पण स्टे ट्यून्ड. मॉर्निंग तर आमची खूप छान झालेली आहे. आज आहे फादर्स डे सेलिब्रेशन इन स्कूल. आणि नायसा व्हेरी गुड. ओके.
Parents, please give a round of applause for them. Children, please clap for your father. Everyone. हा? काय नवीन घेऊ? पण तू काय नवीन घेऊ? मी काय नवीन घेऊ? मी नवीन काय घेऊ? कॉइन का देते तू मला? इकडे ये. का कॉइन देते पण? तुझ्याकडे पैसे नाही आहे ना, तुला देते. माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला देते. चालेल. पिगी बँक मधनं देतेस? किती देणार? सगळे देणार? थँक्यू सो मच. ये चल जेवायला या. मॅडम आलेल्या आहेत. आज बाबांनी कसा बनवला सँडविच? छान होत. स्कूलमध्ये तुला मज्जा आली? बाबा स्कूलमध्ये आले तर तुला मला माहिती तुला सँडविच नाही आवडतो, पण टीचरनी खाल्ला सँडविच. हो हो. मला नाही देत कधी. बाबांना मिळायला माहिती का अप्रिसिएशन सर्टिफिकेट स्कूल कडनं कुठे? फॉर पार्टिसिपेटिंग इन फ्लेमलेस कुकिंग. बाबा गेलेले ना स्टेजवर. मला पण जायचं. तुला पण जायचं काय वेडू? मला पण. चालेल. ये पहिले आपण जेवून घेऊ. हा ओके. आता मी आलो आहे बाहेर. वन्सचा बड्डे आहे जसं तुम्हाला माहिती आहे, सो थोडीफार शॉपिंग करतोय वन्ससाठी. शॉपिंग इन द सेन्स गिफ्ट. ऑलरेडी आधी एक गिफ्ट घेतला आहे, अजून एक छोटंसं गिफ्ट म्हणजे त्याच्या हातात द्यायला. सो ही विल बी व्हेरी मच हॅपी. सो कुछ तो अलग चाहिए मतलब. कैसे रहेगा? अच्छा, क्या क्या इसमें? बैट, स्टम्प्स आए, बॉल आए, बॉल और सो नाईसाला फादर्स डेच्या निमित्त इसका कितना बोले आप? 165. कौन सा अच्छा रहेगा, ये वाला अच्छा रहेगा? क्वालिटी दोनों एक नंबर है. ये असेंबल करना पड़ेगा आपको. कौन सा वाला, ये वाला ना? हाँ, ये थोड़ा बड़ा मेकअप सेट है. ये बड़ा. इसमें ज़्यादा छोटा सा बनेगा, ज़्यादा बड़ा नहीं बनेगा. वो डॉल हाउस टाइप दिया है, हाउस भी है और मेकअप का है. ये वाला बोला ना. आईसाठी पण एक बॉटल घेतली. त्यासाठी मी घेतले आहे. मस्त स्मार्ट वॉच घेतलं आहे रिगार्डिंग एक्सरसाइज आणि हेल्थसाठी. वेगळे काय काय फीचर्स आहेत त्याचे. सो आईला एक वॉच पण घेतलं आहे. सो घेतोय तर मी सगळ्यांनाच विचार केला, मग सगळ्यांनाच घरी जे आहे त्यांना द्यायला. सो सुंदर दिसते. चला, आईसाठी गिफ्ट आणलंय. बघू बघू. गिफ्ट म्हटल्यावर काय आहे? उघडतात. आता नंतर नाही, बघू. उघड. गाडी चालवत असतं नाही, गाडी थांबवली. हे वाटतं स्प्रे असेल किंवा काहीतरी. स्प्रे बघ ना, उघड. दिवसाने गिफ्ट घेतलंय. गिफ्ट म्हटलं का जास्त आनंद होतो. आता लहान मुलांसारखंच झालंय आमचं. खरंच गिफ्ट बोललं की जास्त उत्सुकता.
थँक्यू थँक्यू. मस्त स्लिम ट्रिम तुझ्यासारकी. हो पाण्याची बॉटल जिम साठी छान. उघड. एकदम नाजूक आहे पण हो मस्त आहे रे, छान आहे. युजफुल घेतली. हां बरं झालं, थँक्यू. आणि अजून एक gift अजून कोणाला? तुलाच. बापरे एवढे गिफ्ट. त्याचं पण गिफ्ट पेंडिंग राहिलेलं. कशाला पण काय एवढं सगळं करता आणि काय असं काय नाही. एवढं सगळं करतोस त्याच्यातच मोठं समाधान आहे. आणि त्याच्यामुळे मला बरं वाटतंय, नाहीतर काय अर्थ नव्हता जीवनाला असं वाटलं असतं. असं कशाला. नाही मग खरोखर गिफ्टची काय आवश्यकता नाही. एवढं छान बड्डे, रोज आनंद देत आहे एवढ्या सगळ्या गोष्टीचा. भरपूर झालं. काय आहे रे बापरे. नकारातील तुझी. मला पण एवढी उत्सुकता काही सुचत नाही काय करावं. काय सावकाश काय सावकाश. ऐकून उघडतंय का नाही. वाव छान आहे घडी. थँक्यू. एक पाहिजेच होतं ना वॉच. मस्त छान आहे. घाल ना Thank you. आता लगेच. हो. दाखव सगळ्यांना कसं आहे. इथं नाही दिसत. बघ इकडे. थँक्यू आवडलं. थँक्यू थँक्यू. मला पाहिजे होतं गोल्डन. व्हाईट होतं ना माझ्याकडे, गोल्डनचं पाहिजे. थँक्यू थँक्यू. खूपच सुंदर घड्याळ आवडलं मला. मस्त वाटते. तुझ्यासाठी काय आणलंय ते बघ. हे नाचासाठी हो. एवढं मोठं काय? आईचं रिॲक्शन. मला पण gift. मी एवढं मोठं नव्हतं एक्सपेक्ट केला. उद्या फादर्स डे ना. फादर्स डेचं गिफ्टच नाही दिलं. फादर्स डे सेलिब्रेट करतो. हो. फादर्स डेचं गिफ्ट नाही मला झालं. पण आणले बाबांनी गिफ्ट. आईला पण घेतलं गिफ्ट. बघ हे बघ, हे बघ, मला बघ काय आणले माझं गिफ्ट. आजीचं बघ गिफ्ट. My God. अरे बापरे. तिचा आनंद बघ. उघड उघड. काय मला आणलंय ते. आजीला आणलंय मी. अच्छा दे तिला. मग कोणाला आहे? हे काय बनवलंय? स्लाईम आहे. आईला टेन्शन आहे. आईने लाडू बनवलं. हार्ड बनवते. हे बघ. नाहीसा गिफ्ट. नाहीसा गिफ्ट. ब्युटी फॅमिली एवढंच बाकी होता. हे स्कूल मध्ये होतं ना. हो. हो ना नाहीसा. स्कूल मध्ये ना तुझ्या. काय दाखव. पण असं दाखव ना. बघून दे बघून दे. माय ब्युटी व्हॅनिटी. हे कुठे ठेवायचं? आईला टेन्शन. अजून पसारा कुठं ठेवायचा. मग काय कमी आहे तिथे पसारा. असू दे ग. नाहीसा बाबांकडून गिफ्ट आहे फादर्स डे. तू बाबांना गिफ्ट दिलं ना. तुम्हाला एवढं छान छान गिफ्ट दिलं. आनंद बघ तिचा. बघून हे जे आहे तेच ना. काय माहिती काय हो हो तिचं आहे. पण ते छोट आहे. हे मोठं आहे. आरसा कुठे? बघ बरं. हे लक्षण हळू हळू हळू. अरे मोठा आणला तू हा. मोठा आणलाय. छोटा होता तिला ना. बसायला आहे. बस. बसायला पण आहे? हा टेबल आहे. दिस इज स्टँड. नाही असं नको करेल आता. हळू हळू हळू.
पाणी कोणी सांडवलं? मग आईला पनिशमेंट. काय पनिशमेंट द्यायची? आईला पनिशमेंट द्यायची ना आपण. काय पनिशमेंट द्यायची? डपाटा मारायचा. आणि ती पिशवी आण. ही व्हाईट कलरची. काय काय बघू नेल पॉलिश खरोखरची आहे? ती क्यूट आहे. नाही फक्त बॉटल नाही सर, आता मजाच येणार आहे. ज्वेलरी बॉक्स. थोडी पाठी. हा थांब लावून दे. थांब बस. तू बस आधी. बसून दाखव मला. आता सगळं मेकअप तुझा तो तिथे ठेवून सगळे. कोणाला आहे? आईला आहे ते. माझ्यासाठी. आईसाठी बघ काय. ते काय नाही. ते माझं गिफ्ट. माझ्यासाठी कशाला? सगळ्यांना आणलं ना. मग राहिली कोण? आई राहिली. ब्लूटूथ कॉलिंग. सगळं काय बघ. फुल टच डिस्प्ले. स्मार्ट वॉच. किती काय लिहिलंय? आत बघ ना. हे बघ ना त्याचं. थांब. बाहेर पाठी. मॉनिटरिंग. म्युझिक कंट्रोल. वेदर अपडेट्स. स्मार्ट नोटिफिकेशन. मेडिटेटिव्ह ब्रीथिंग. मल्टिपल वॉच फेसेस. कॅमेरा कंट्रोल. खूप काही आहे. मेन कॅलरी तुझे किती बर्न झाले. तुझे वॉक म्हणजे तुझी चालते किती स्टेप्स चालते ते ट्रॅक करणार. तुझं हार्ट रेट. तुझं स्लीप पॅटर्न. म्हणजे तुझ्यासाठी प्रॉपर एक हेल्थवाला वॉच आहे विथ सगळे फॅसिलिटीज. लाईक थँक्यू. खूप छान आहे. आवडलं? एक्सपेक्ट नव्हती करत मी हे. आज मी त्याचा गिफ्टच नव्हती एक्सपेक्ट करत. मीच एक्सपेक्ट नव्हतं करत की मी माझ्या हातातून. माझ्याकडे ऑलरेडी एवढं सगळं काही आहे. बघू. हा माझ्या स्मार्ट वॉच सारखाच दिसतो. बघू कसं आहे. का तू उघडून नव्हता पाहिला? नाही उघडून नाही पाहिलं मी. कसं उघडणार तो? बायकोच्या हाताला साबण असं द्यायचं. चार्ज स्पोर्ट्स साठी मेन वॉकिंगला. सरप्राईज. नाईस. थँक्यू. छान आहे. मला असं वाटतं मला पण आज फादर्स डेचं गिफ्ट मिळालं. येस. थँक्यू. वेलकम. मला आपल्या लग्नाचा आधीचं पहिलं वर्ष आठवलं. जेव्हा फर्स्ट फादर्स डे होता तेव्हा नाही सनी एवढा मोठा टेडी बेअर एवढं सगळं घेऊन आलेलं. आणि आई विचारते तुझं बर्थडे. थँक्यू. हे बेस्ट आहे. थोडं पण वॉक अख्खा दिवस वॉक केलं तरी सगळं ट्रॅक होणार. है ना? सगळं ट्रॅक होणार. बंद झालं. काढू काय? हा काढ. स्मार्ट वॉच कोणतं ब्रँड आहे? इंडियन ब्रँडच आहे. नाईस. थँक्यू. असं आवडलं? Sometimes unexpected gifts are very, very, very surprising and very good. आणि असे अनएक्सपेक्टेड गिफ्ट्स. थँक्यू. म्हणलं माझं म्हणजे आय डोंट नो वाय बट आय एम रिअली व्हेरी खूप काही गोष्टी न सांगता मिळतात अँड आय एम रिअली फॉर्च्युनेट फॉर माय दिस लाईफ. सो वन्स अगेन थँक्यू. पहिले आई होती जे सगळं काही न सांगता घेऊन यायची. आता हे
व्यक्ती पधारलेत माझ्या आयुष्यात. आई अजूनही करते. थँक्यू, खूप छान आहे.